राज्यभरात मतदार याद्याची SIR प्रक्रिया राबवली जाते आहे. त्याची जो अर्ज भरून द्यायचा आहे ती आज शेवटची तारीख. मात्र या प्रक्रियेमध्ये अनेक गोंधळाचे प्रश्न आहेत. मतदाराच्या मनात अनेक शंका आहेत. त्या संदर्भात बोलण्यासाठी धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आपल्यासोबत आहेत. सर, आज शेवटची तारीख. खरं तर सगळ्यात पहिला प्रश्न, जर आजची डेडलाईन हुकली एखाद्या मतदाराची तर त्यानं पुढं काय करायला पाहिजे? नमस्कार. सर्वांना माहिती आहे की जून 30 तारीखपर्यंत SIRची प्रक्रिया, त्याच्यामध्ये आपला बूथ लेवल ऑफिसर्समार्फत प्रत्येक घरोघरी भेट देणे आणि मतदारांशी संवाद साधणे आणि त्यांना SIRची फॉर्म आहे ते भरून देणे आणि ते भरून दिल्यानंतर मतदारांनी त्यांच्याबद्दल माहिती खात्री करून ते सही करून परत आमच्या BLOला देणे, असा प्रक्रिया मागच्या 1.5 महिन्यापासून चालू होती. आणि त्यासाठी आज 17 ऑगस्ट शेवटची तारीख आहे. आणि याच्यामध्ये आज सर्व मतदारांनी त्यांचे SIRची फॉर्म भरून आपला BLO देणे अपेक्षित आहे. आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये पण आपण इथे बघितलं तो 100% आपण SIR फॉर्मची डिजिटायझेशन म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या पोर्टलवर आपण अपलोड केलेली आहे. साधारणतः 87% एवढा आपण मतदारांना शोधलो आणि त्यांच्याकडून आपण SIR फॉर्म भरून घेतलं. त्या व्यतिरिक्त राहिलेले जे मतदार आहे ते आयदर ॲबसेंट आहे या इतर कुठेतरी स्थलांतरण झाले असेल किंवा मयत झाले असेल, सो त्यांच्या पण फॉर्म्स जे कलेक्ट होऊ शकले नाही आहे ते आपण अनकलेक्टेबल म्हणून मार्क करून ते पण आपण रजिस्ट्रेशन केलेली आहे. आजची डेडलाईन ज्या मतदारांची हुकली फॉर्म देण्याची, तर त्यांनी आता पुढं काय करायला पाहिजे त्या संदर्भात काही? हो, याच्यामध्ये आपण आता सर्व SIR फॉर्म गोळा केल्यानंतर ते अपलोड केल्यानंतर 24 ऑगस्टला आपण ड्राफ्ट मतदार यादी जाहीर करणार आहोत. आणि ते ड्राफ्ट मतदार यादी जाहीर केल्यानंतर मतदारांनी आपला स्वतःचे नाव त्याच्यामध्ये आपण पाहू शकता. आणि जर इन केस त्याच्यामध्ये काही त्रुटी आहे या त्याच्यामध्ये आपलं नाव काही मिसिंग असेल, वगळले गेले असेल, सो आपण त्याच्यानंतर लगेच 24 तारीखपासून 23 सप्टेंबरपर्यंत आपलं जे हरकती आहे, सूचना आहे, आपण इथे ER ऑफिस, संबंधित ER ऑफिस आहे, SD ऑफिस आहे, तहसील ऑफिस आहे, आपण तिथे नोंद करू शकता. त्याच्यानंतर आपला सुनावणी घेतलं जाईल आणि त्याच्यामध्ये आपला हरकती आहे, सूचना आहे, त्याच्यावर निर्णय संबंधित इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन ऑफिसर आहे, याचा आहे एक मतदार नोंदणी अधिकारी आहे, ते निर्णय घेतील. या सगळ्या प्रक्रियेमध्ये समजा BLOशी संपर्क होऊ शकला नसेल तर त्या मतदारांनी काय करायला पाहिजे आता पुन्हा? याच्यामध्ये जर इन केस आपल्याला BLOशी संपर्क होऊ शकले नाही आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने बुक ए कॉल ॲप म्हणून एक सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपण कुठेतरी असू द्या, इतर राज्यामध्ये, इतर जिल्ह्यामध्ये आपण हे बुक ए कॉल सुविधा वापरून आपला BLOशी संपर्क साधू शकता. आणि एकदा आपण ही रिक्वेस्ट नोंदणी केल्यानंतर आपला BLO स्वतः तुम्हाला संपर्क करणार आहे. संपर्क करून आपला काही शंका आहे, आपला काय प्रश्न आहे, काय अडचण आहे ते समजून त्याच्या संदर्भात सोल्युशन देणार आहे. कशा पद्धतीने हा कॉल केला जाऊ शकतो किंवा ते कुठं त्यांना अवेलेबल असेल? हो, नाही, बुक ए कॉल फीचर आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर जाऊन आपण आपलं जे इलेक्शन असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी आहे, आपला पार्ट आहे, ते शोधून आपण आपला जे प्रश्न आहे त्याच्यामध्ये मांडू शकता आणि डायरेक्टली ते आपला BLOला राऊट होतील. आणि BLOची लॉग इनमध्ये ते दिसल्यानंतर BLOला आपण सूचना दिलेली आहे की सर्व बुक ए कॉल रिक्वेस्ट आहे 48 तासाच्या आत ते रेस्पॉन्ड केली पाहिजे. आता जो याद्या येतील त्याच्यामध्ये नाव नसल्यानंतर हरकतीच्या मुद्द्यातूनच ते संपर्क साधणं गरजेचं का आणखी काय करायला लागेल? याच्यामध्ये साधारणतः वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला हरकती सूचना असू शकतात. याच्यामध्ये नावामध्ये काही तफावत असेल, या आडनावामध्ये काही तफावत असेल, या वडिलांच्या नावामध्ये काही दुरुस्ती असेल, किंवा आपला पत्ता या आपल्या इतर काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे ते चुकले असेल, कदाचित त्याचे चान्सेस खूप कमी असणार आहे. चुकीचं एक हरकतीच्या येतो, पण ज्याचं नावच वगळलं यादीतून, तर त्यांनी काय करायचं? ज्यांचे नाव वगळले गेलेली आहे ते पुन्हा त्यांना ड्राफ्ट मतदार यादी पब्लिश झाल्यानंतर ते हरकती घेऊ शकतात. त्याच्यामध्ये त्यांनी जर योग्य पुरावा दिला, फॉर एक्झाम्पल आता 2004 पूर्वी त्यांच्या नाव मतदार यादीमध्ये असणे अपेक्षित आहे, जर ते होऊ शकले नाही आहे, मग त्यांनी त्यांच्या 2004 पूर्वीची ते पुरावा आहे, म्हणजे त्यांच्या जन्माचे पुरावा आहे, हे त्यांच्या आई या वडिलांचे जन्माचे पुरावा आहे, जर त्यांनी सादर इथे केला त्याच्या संदर्भात आपला निर्णय घेऊन त्यांचे नाव समाविष्ट करून घेऊ शकतो. याच्यानंतर पण फॉर्म नंबर 6 आहे, त्याच्यामध्ये नवीन मतदारांची जे नोंदणी आहे ते प्रक्रिया जसं रितसर आपण SIR पूर्वी पण आपण जे करत होतो तो पण प्रक्रिया चालू असणारच आहे.
खरं तर राज्यभरात 2.5 कोटी मतदार वगळले अशी चर्चा होती. समजा जे वगळले गेलेले आहेत ते पुन्हा यादीमध्ये येतील? ना याच्यामध्ये अल्टिमेटली आपण ही लक्षात घेतली पाहिजे. एस-आर प्रक्रिया ही कशामुळे आपण करतो. याचं ब्रीदवाक्य आहे की नो एलिजिबल वोटर शुड बी लेफ्ट आउट अँड नो इनएलिजिबल वोटर शुड बी ॲडेड. सो असं आहे. सो त्यामुळे एस-आर प्रक्रियेमध्ये साधारणतः आपलं 2004 पूर्वी ज्यांचे मतदार यादीमध्ये नाव आहे ते 100% आत्ता 24 तारीखची यादीमध्ये पण त्यांचे नाव असणार आहे. आणि जर इन केस 2004 नंतर ज्यांनी या भागामध्ये स्थायी झाले, सो त्याचेही पण त्याचे जे रेसिडेंट सर्टिफिकेट आहे, जन्म पुरावा आहे आणि त्यांचे ॲड्रेस प्रूफ आहे, त्यांनी जर सादर केला त्यांचे 100% नाव इथे नोंदणी होणारच आहे. खरं तर आता आपलं यादीत नाव आहे किंवा नाही हे मतदारांनी कुठं जाऊन बघायला पाहिजे? त्याची खातर कशी करायची? हो, ही महत्त्वपूर्ण सूचना आहे की 24 तारीखची ड्राफ्ट मतदार यादी आहे, ही आपण आपल्या वेबसाईटवर आपण जाहीर करणार आहोत. त्याच्यानंतर प्रत्येक तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयाला आपण ही जी यादी आहे आपण देणार आहोत. त्या व्यतिरिक्त सर्व राजकीय पक्षांना, जे नोंदणीकृत राजकीय पक्ष आहे त्यांना पण एक प्रती देणार आहोत. सो जेणेकरून आपला BLO किंवा आपला बूथ लेवल एजंट्स आहे, जे राजकीय पक्षांनी नेमलेले जे बूथ लेवल एजंट्स आहेत त्यांच्यामार्फत पण मतदार त्यांचे नाव यादीमध्ये खात्री करू शकतात. तर हे होते धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार. SIRच्या ज्या याद्या येणार आहे 24 ऑगस्टला त्या येतील आणि त्याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे. कुणाचं नाव नसेल तर तो हरकतीच्या मुद्द्यातून किंवा योग्य पुरावे दाखल करून पुन्हा देखील आपला अर्ज करू शकतो. अप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.